सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग इथे मोबाईल टॉवरची चोरी झाली आहे। टॉवरच्या लोखंडी सांगाड्यासह 19,60,000चा ऐवज लंपास करण्यात आल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली। देवदास माने यांच्या शेतामध्ये जिओ मोबाईलचा टॉवर उभारण्यात आला होता। हा टॉवर गेले कित्येक दिवस या ठिकाणी ध्वनिलहरी एकत्रित करून ग्राहकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता। मात्र गेल्या काही दिवसात मोबाईलवरच्या ध्वनिलहरींचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत होतं। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टॉवर उभा केलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोबाईल टॉवरच गायब झाल्याचं आढळून आलं। ज्या ठिकाणी टॉवर उभा होता त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये एक चक्कट मोबाईल टॉवरच चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे। आपण सध्या आरग गावामध्ये ज्या ठिकाणी हा टॉवर उभा होता त्या ठिकाणी आलो आहोत। हा जवळपास 4 पिलरवरती टॉवर उभा होता। जर या ठिकाणी शेजारी एक टॉवर पाहिला तर त्याच्याहून अधिक मोठा हा 4 पिलरवर उभा असलेला टॉवर होता आणि या टॉवरच्या लोखंडी सांगाड्यासह जवळपास 19,60,000चा ऐवज लंपास केल्याची या संबंधित टॉवर कंपनीने तक्रार दाखल केली। आरगमधील देवदास माने यांच्या गट नंबर 835 या शेतामध्ये हा जिओ मोबाईलचा टॉवर होता। याबाबत अधिक माहिती जी FIR कॉपीमध्ये देखील आहे की कंपनी आणि देवदास माने हे जे या ठिकाणचे मालक आहेत जमिनीचे, यांच्यामधला जो मार्च 2026 पर्यंत करार होता हा करार संपला होता। मात्र शेतकऱ्यांनी या जागा मालकांनी अधिकचं भाडं मिळावं, अधिक भाडं वाढवून मिळावं अशी मागणी केली होती। आणि यामध्ये काहीतरी कंपनी टॉवर कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये काही वाद झाला होता अशी देखील माहिती समोर येते। मात्र अशा पद्धतीनं एक टॉवर अख्खा चोरीला गेल्यामुळं या प्रकाराची संपूर्ण चर्चा होते। याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मात्र एक पूर्ण टॉवरच चोरीला गेल्यामुळं या सगळ्या प्रकाराची मात्र मोठ्या प्रमाणावरती चर्चा होताना दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, आरग, मिरज, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.